दगड? त्रिमूर्ती? हो. दगड हलतोय का बघूया. त्या बाजूला डावीकडनं पुढे गे. हा अजून अजून. विष्णू का इथे त्रिमूर्तीच. विष्णू का एक काम कर, खणाला काहीतरी घेऊन ये. जा आणतो. विष्णू का था. मनाचा कौल खरा ठरला असावा. मला खात्री वाटत होती की आज नक्की काहीतरी मिळणार आणि ते खरं ठरलं. आज या पेटीत आपल्याला काहीतरी महत्त्वाचा क्लू नक्की सापडणार. पण या पेटीला झाकण नाहीये, कडी पण दिसत नाहीये, कशी उघडणार आपण? हो बघ ना. काहीतरी मार्ग असणार, कुठेतरी एखादी कळ नक्की असणार. हो पण कुठेच काहीच दिसत नाहीये. आजोबा, तुम्हाला काही माहितीये का या पेटीबद्दल? नाही, काही आठवत नाहीये. पण ज्या अर्थी बिजागर आहेत त्या अर्थी या पेटीचं झाकण नक्की उघडणार. मालक, पेटी उघडायची आहे ना, मी करवत घेऊन येतो, सरळ कापूया. नको विष्णू काका, तसं केलं तर मग आतली महत्वाची वस्तू खराब होऊ शकते. अगं पण पेटी उघडायला तर हवी, नाहीतर आपण पुढे कसे जाणार? महादेव दादाचं कोडं आहे, महादेव दादाच सोडवू शकणार. आजोबा, ही पेटी जिथे लपवली होती तिथे
त्रिमूर्तीची खूण होती. त्रिमूर्ती म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश. विष्णू काका. अरे विष्णू काका, ते ब्रह्मा आणि महेशाचं पान घेऊन ये. त्या वहीतली इतर पानही आण. आत्ता आणतो. अरे पण विष्णू कुठे आहे? विष्णूचं पान तर बाकी आहे. तेच तर आपण इतके दिवस शोधतोय. खानविलकर काका म्हणाले होते की ते विष्णूचं पानच असेल असं नाही. विष्णूचं एखादं प्रतीकही असू शकेल. विष्णूचं प्रतीक म्हणजे विष्णूचे अवतार. विष्णूचे अवतार मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण. श्रीकृष्ण. मग सुटलं की कोडं. विष्णू काका, अरे आपल्याला भुयारात मिळालेली श्रीकृष्णाची मूर्ती घेऊन यायचा. हा वाव दादा, यू आर ग्रेट. विष्णू काका, ती मूर्ती काय? वाव दादा. कसलं चित्र आहे? तुळशी वृंदावन. हो तसंच दिसतंय. हा सूर्य वाटतो. घड्याळ आहे ग. बघ ना दादा, वेळ नाही दाखव. नाही नाही नाही, पाकळ्या दिसतात म्हणजे फुल असणार. आदिनाथा, हा श्लोक वाच, काय लिहिलाय तो. खेळ वेगळा दशवर्षांचा, शोधन जाई वाया. आत्ता एवढ्या रात्री कोण आलं असेल? मी बघतो. ए थांब विष्णू काका, नको उघडूस दरवाजा. विष्णू काका तू चल, मी पण येतो.
खांडेकर काका तुम्ही? आदिनाथ पंत, स्वागत करायची ही नवीन पद्धत वाटतं. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. तुम्ही या ना प्लीज. या ना, बॅग द्या बाहेर. या. काका तुम्ही कसे अचानक आलात? व्हॉट अ सरप्राईज. खरं तर काही तासांपूर्वी मी इथे येणार हे मलाही माहित नव्हतं. म्हणजे 2 तारखेला रात्री दिल्लीहून सुटणारं आफ्रिकेचं फ्लाईट 3 तारखेला दुपारी मुंबईहून सुटणार असं मला कळलं आणि म्हणून मी मुंबईत आलो. मिअर कोइन्सिडन्स. कोइन्सिडन्स नव्हे खानविलकर साहेब, काळ सूत्रधार तो या साऱ्याचा नावतयाचे काळ. पण मी इथे येण्याला आणखीन एक कारण आहे. आता रात्रीचे 12 वाजून गेले, म्हणजे आज 3 जून 2009, म्हणजे 3-6-9चा योगायोग. मनात सारखं वाटायला लागलं की आज वाड्यावर काहीतरी घडणार आहे. आणि अशा वेळी मी इथं असणं गरजेचं आहे. आणि मी इथंच तुमच्या समोर आहे. अरे काका तुम्ही अशा वेळी आला आहात की आम्हाला खरोखरच तुमची गरज आहे. का, काय झालं? जसे तुम्हाला संकेत मिळाले आणि तुमचा वाड्यावर यायचा योग ठरला, तसंच मला स्वप्नात वाडा दिसायला लागला, म्हणून आम्ही इकडे आलो. प्राचीन काळात आदिमानवानी गुहांमध्ये काही घटनांची चित्र काढली. एखादी क्रिया दाखवणारी घटना, त्यामुळे बघणाऱ्याला काय घडलं, कसं घडलं हे कळतं. पण म्हणजे या चित्रामध्ये हां, आपण असं मानलं की हे घड्याळ आहे, तर या घड्याळात 9 वाजले, म्हणजेच 9 वाजता काहीतरी घडणार आहे. आणि हा जर आपण सूर्य मानला तर दिवसा 9 वाजता काहीतरी घडणार आहे. पण घडणार काय? मी पुन्हा एकदा हा श्लोक वाचतो. दिनमास ऋतू पळती वर्ष, पळते सूर्यामागे छाया, खेळ वेगळा दशवर्षांचा, शोधन जाई वाया. आजोबा काही अर्थ लागतो? दिनमास ऋतू पळती वर्ष, म्हणजे काळ पुढे पुढे सरकतोय. पळते सूर्यामागे छाया, म्हणजे सूर्याच्या फिरण्याप्रमाणे सावली फिरते. पण कसली सावली? चित्रात तुळशी वृंदावन दाखवलं, त्याची सावली पडली. आणि पुढच्या 2 ओळींचा अर्थ? खेळ वेगळा दशवर्षांचा. आजोबा एक मिनिट बघू मला. खेळ वेगळा दशवर्षांचा, शोधन जाई वाया. दशवर्षांचा. हा, म्हणजे ही सावलीची घटना दर 10 वर्षांनी घडते. पण मग तो दिवस कोणता? इथे ही 3 वर्तुळ आहेत, 6 पाकळ्या आहेत आणि 9 किरण आहेत. 3 वर्तुळस 3, 6, 9. तीन 6, 9 सूर्य, काळदत्त,
काळ दर्शवणार. काळ काळ 10 वर्ष 10 वर्ष म्हणजे दर 10 वर्षांनी 3-6 दर 10 वर्षांनी 3 जून. म्हणजे दर 10 वर्षांनी 3 जूनला सकाळी 9 वाजता तुळशी वृंदावनाची सावली जिथे पडते तिथे काहीतरी असणार. यू आर राईट. पण तुळशी वृंदावनाची सावली रोज पडते. 10 वर्षांचा काय संबंध असेल? संबंध आहे प्रिया. सूर्याची किरणं रोज एकाच कोनातून पडत नाही. पृथ्वीच्या कलण्यामुळे सावलीची लांबी आणि जागा जी जूनमध्ये असते तीच डिसेंबरमध्ये नसते. इतकंच नव्हे तर 3 जूनलाच 9:05 पडणारी सावली आणि 9 वाजता पडणारी सावली यात सुद्धा फरक असतो. पण काका, ही सावली जिथे येऊन पोहोचली आहे नेमका तिथेच कागद फाटलाय. ते काहीतरी खूण असणार आणि नेमकी तीच गायब झाली. मी पुन्हा एकदा पेटीत बघतो, काही तुकडा वगैरे असेल तर. त्या पेटीत काहीही मिळणार नाहीये. हा कागद फाटला नाहीये किंवा काळामुळे जीर्णही झालेला नाहीये. तो मुद्दाम फाडलाय. पण मुद्दामून कशाला? हे छिद्र नुसतं कागदावरचं नाहीये. हे छिद्र म्हणजे जमिनीतला खड्डा आहे. इथं खणायला हवं. इथंच काहीतरी मिळेल. येस, आजोबा, म्हणजे आपल्याला शोध लागलाय. नाही प्रिया, अजून कसलाही शोध लागला नाहीये. अजून बरंच काही घडायचंय आणि जे घडणार आहे ते उद्या सकाळी 9 वाजता. तोपर्यंत जस्ट वेट अँड वॉच. झोपला नाहीत अजून तुम्ही? झोपला नाहीत? झोप लागत नाही. पायचे तुमचे चाल तिकडं. पायच्या पाय आलाय. काय रे? काय हे समजे लोक आल्यापासून माझ्याकडे तुझं लक्ष नाही. काय बारीक झालाय? खातो पितो का नाही? खात जा. या मालक लोकांचं काही खरं नाही बरं का. नाही नाही घ्या मी सोडले रे. नको घ्या. नको म्हणलं तर उगाच आपल्या गळ्यात मारतो. इष्ण्या आणि इकडे बघू.